परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटले होते? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना एस टी महामंडळाच्या तोट्यात मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की एस टी महामंडळ दररोज 3 कोटी रुपयाच्या तोट्यात जात आहे. याचे कारण म्हणजे महिलांना 50% सवलत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेली सूट योजना आहेत. सरनाईक म्हणाले, आपण सर्वांना सवलत देत बसलो तर एस टी महामंडळ चालवणे कठीण होईल. त्यांच्या या विधानामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती बंद होणार का, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. एस टी महामंडळात महिलांचे हाफ तिकीट बंद होणार का, याबद्दल एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले. राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत मिळत असल्याने लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. मात्र अलीकडेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्यामुळे सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही सवलत बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना एस टी महामंडळ तोट्याचा मुद्द्याचा उपस्थित केला व महिलांना 50% सवलत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या सूट योजना. सरनाईक म्हणाले, आपण सर्वांना सवलत देत बसलो तर एस टी तोट्यात जाईल. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला असून एस टी सवलती बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले व ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीला देण्यात आलेली 50% सवलत बंद केली जाणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणार सवलत पूर्ववत सुरू राहील. शिंदे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे राज्यातील महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.